नमस्कार अमरावती जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेसह तब्बल 113 सहकारी संस्थांच्या निवडणुकांचे बिगुल वाजणार आहेत। सध्या जिल्हा परिषद निवडणुकांमुळे अ आणि ब वर्गातील संस्थांच्या निवडणुकांवर स्थगिती असली तरी ती उठताच सहकार क्षेत्रात मोठी हालचाल सुरू होणार आहे। जिल्हा बँकेचा कार्यकाळ ऑक्टोबर 2026 मध्ये संपत असल्याने एप्रिल मे पासून निवडणूक प्रक्रियेची शक्यता वर्तवण्यात येत आहे। ही निवडणूक केवळ संस्थेपुरती मर्यादित न राहता संपूर्ण जिल्ह्याच्या राजकारणाची दिशा ठरवणारी मानली जात आहे। एकूण 113 संस्थांपैकी सर्वाधिक ड वर्गातील 55, क वर्गातील 44 आणि ब वर्गातील 13 संस्थांचा समावेश आहे। त्यामुळे येत्या काळात अमरावती जिल्ह्यात सहकार राजकारण चांगलंच तापणार हे मात्र निश्चित। अमरावती जिल्ह्यामध्ये सर्व सहकारी संस्थांच्या 113 संस्थांची निवडणूक लागणार आहे। यामध्ये ब वर्ग, क वर्ग आणि ड वर्ग असे हे विभागणी आहे। यातल्या काही संस्थांच्या निवडणुका ह्या जिल्हा लेवलला जिल्हा पातळीवरती ब वर्गातल्या संस्थांच्या निवडणुका होतात, क वर्गातल्या संस्थांच्या निवडणुका तालुका पातळीवर होतात आणि ड वर्गातल्याही ज्या संस्थांचं भागभांडवल अतिशय कमी आहे अशा संस्थांच्या निवडणुका तालुका पातळीवर घेतल्या जातात। जिल्ह्यामध्ये 2026 मध्ये 113 संस्थांच्या निवडणुका होणार आहेत। यातल्या सर्व संस्थांच्या निवडणुका ब वर्गातल्या म्हणजे ज्या विकास सेवा सोसायटी आहेत, नागरी पतसंस्था आहेत आणि ज्या तालुका लेवलच्या संघ यासारख्याच्या निवडणुका या जिल्हा पातळीवरून घेतल्या जातात आणि ज्या संस्थांच्या निवडणुका ह्या त्यांच्या सभासदापुरत्याच तालुका लेवलला मर्यादित असतात त्या तालुका लेवलला क वर्गातल्या संस्थांच्या निवडणुका घेतल्या जातात। याच्यामध्ये सुशिक्षित, बेरोजगार, ज्या हाऊसिंग सोसायट्या या ई वर्गामध्ये मोडल्या जातात, हाऊसिंग सोसायट्यांच्या निवडणुका ह्या त्या संस्थेच्या सभासदामार्फत घेतल्या जातात आणि एकूण हा जो जिल्ह्याचा कार्यक्रम आहे 113 संस्थांच्या निवडणुकीत